पुण्यामध्ये सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न। न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात झाले होते सहभागी। खोत गोरक्षकांविरोधात मांडत होते भूमिका। आरक्षण न दिल्यास तुमचं सरकार उलथवून टाकू। फडणवीसांना फक्त आज आणि उद्याचीच संधी। मनोज जरांगेंचा इशारा। जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला। फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका खपवून घेणार नाही। भाजप नेत्यांचा मनोज जरांगेंना इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईवर अपशब्द काढले नाही। दोघात बोललो असेल तर शब्द मागे घेतो। मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी। केंद्राच्या अमृत योजना प्रभावीपणे राबवण्यात विलंब झाल्यानं नाराजीचा सूर। तर फडणवीसांनी शिंदेंना बडतर्फ करावं, राऊतांची टीका। डीजे ऐवजी बाहेरगावचे बँड लावा। पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहेच। मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानानं नव्या वादाला तोंड। नाशिकच्या अंबडमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या। बळजबरीनं प्रेमसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्यानं उचललं टोकाचं पाऊल। दोघे अटकेत, एक फरार। ठाण्यात डिसेंबर अखेर मेट्रो धावणार। सप्टेंबरपासून सुरू होणार मेट्रोची चाचणी। 10 स्थानकांदरम्यान धावणार मेट्रो। ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका। फिरण्याकरता गेलेली 5 मुलं सिंहगडावर रस्ता भरकटली। मुलांनी व्हिडिओ काढत दिली माहिती। पोलिसांकडूनही शोध सुरू। एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा। दरमहा 7 ते 10 तारखेदरम्यान होणार पगार। उद्याच होणार। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लवकर पगार होणार। राज्यभरात गणपतीच्या स्वागताकरता जोरदार तयारी। बाजारपेठांमध्ये गर्दी। सार्वजनिक मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात। दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर त्या सदाभाऊ खोतांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पुण्यातील कार्यक्रमात दुडगूस घालण्याचा प्रयत्न झाला। न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात ते सहभागी झालेले होते। आपण महत्त्वाची घडामोड बघतोय। सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पुण्यातील कार्यक्रमामध्ये दुडगूस घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात ते सहभागी झालेले होते। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी समोर येते। सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। माझे सहकारी विलास बडे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। विलास, आपण बघतोय सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झालेला आहे। आता जी थोड्या वेळापूर्वीची घटना आहे ही न्यूज 18 लोकमतचा आपला थेट मुद्द्यावर हा कार्यक्रम चालू होता आणि हा कार्यक्रम चालू असताना काही गोरक्षकांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न केला आणि तिथं काही शेतकरी सुद्धा होते। त्या शेतकऱ्यांच्या म्हशी ताब्यात घेतलेल्या होत्या आणि या गोशाळेकडे होत्या। त्या म्हशीचं काय झालं याच्याबद्दलची विचारणा करण्यासाठी सगळे शेतकरी आणि आमदार सदाभाऊ खोत गेलेले होते आणि त्याच वेळी त्यांनी न्यूज 18 लोकमतशी थेट मुद्द्यावर या कार्यक्रमात आपण बोलत असताना गोरक्षकांनी तिथं हल्ला केला आणि हे लोक नेमके कोण होते याच्याबद्दलची अजून पूर्ण माहिती मिळू शकलेली नाहीये। पण जे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्यातून हे स्पष्ट, शेवटी पोलिसांना तिथं यावं लागलं। पोलिसांनी या सगळ्या गोरक्षकांना ताब्यात घेतलेलं आहे असं कळतंय। पण गेल्या काही दिवसापासून आपल्याला माहिती आहे की शेतकरी आणि गोरक्षक यांच्यामधला संघर्ष हा खूप पेटलेला आहे, कारण खूप त्रास सहन करावा लागतोय शेतकऱ्यांना। अशा प्रकारची त्यांची भावना आहे, त्याच्याबद्दलची अस्वस्थता सुद्धा आहे आणि त्यामुळे हा संघर्ष गोपालक आणि गोरक्षक यांच्यातला जो संघर्ष आहे तो भागात दिसतोय आणि आज ते सत्ताधारी आमदार असलेल्या सदाभाऊ आणि विलास आपल्यासोबत सध्या सदाभाऊ खोत सुरत त्यांच्याकडे आपण जाऊया। सदाभाऊ, दृश्य समोर आहेत, तुम्हाला धक्काबुक्की झालेली, काय नेमकं घडलंय? त्या ठिकाणी
पोलिसांना बरोबर घेऊन आम्ही जनावरं ताब्यात घेण्यासाठी गेलेलो होतो. न्यायालयाचा तसा आदेश आहे की मुद्देमाल शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा आणि शेतकरी बरोबर होते आणि 11 म्हैशी आणि 10 पाडशी होती. परंतु आम्ही तिथे गेल्यानंतर एकही म्हैस नाही, एकही पाडसं नाही. मी पोलीस अधिकाऱ्यांना म्हटलं की आता कोणती जनावरं आमच्या ताब्यात देणार तुम्ही. आणि असं तोपर्यंत आयबन लोकमतवरती माझी मुलाखत आणि शेतकऱ्यांची चालू होती आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी आले. द्वारकाधीश जी गोशाळा आहे त्याचे मालक कोण आहे काय ते कोणी पुढे आलं नव्हते आणि या गुंडांनी हल्ला करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी थोपवलं. पोलिसी तिथं होतं, फुरशिंगीचे पोलीस आले आणि मग आम्ही जो एक अधिकारी पोलीस अधिकारी मला म्हटला होता पोलीस स्टेशन मध्ये की सगळी जनावरं आहेत आणि तोच अधिकारी आल्यानंतर त्याला म्हटलं कुठे आहेत बाबा, काल तू होते म्हणला, काल आम्ही आलो तो काही लोक त्यावेळी काल नव्हती जनावरं काय. आणि असं त्या ठिकाणी सगळं एकंदरीत दृश्य पाहायला मिळालं. आता आम्ही पोलीस स्टेशन सिंहगड पोलीस स्टेशनला मी जात आहे आणि शेतकऱ्यांना घेऊन आम्ही तिथं पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडणार आहोत. जर शेतकऱ्यांच्यावर हल्ले मी असताना माझ्या समोर होत असतील आणि गुंड जमाव करून हल्ले करत असत तर मग रस्त्यानं आम्ही जनावरांची वाहतूक करताना काय परिस्थिती असावी. बरं आमची जनावरं तिथून गायब केलेली आहेत म्हणजे केवढी मोठी गंभीर बाब आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की त्या गोशाळेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे कोण गुंड आहेत ते आलेले होते त्या ठिकाणी मारण्यासाठी त्यांच्यावर सुद्धा कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची आता मागणी असणार आहे. बरं सदाभाऊ, खरं तर ज्या वेळेला धक्काबुक्की झाली त्यावेळेला काही संवाद होऊ शकला का किंवा त्यांची मागणी काय होती ती त्यांनी तुम्हाला सांगितली का? नाही, आम्ही ज्यावेळी त्यांच्याशी बोलायला लागल्यावर तुम्ही वाहनात आणू शकता कशी, तुम्ही परवानग्या होत्या का तुम्हाला. मी म्हटलं बाबा सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्यामुळेच न्यायालयानं आमच्या बाजूने निकाल दिला ना काय. आणि म्हणून आम्ही आता जनावरं न्यायला आलोय. जर न्यायालयानं निकाल दिला नसता तर आम्ही आलोच नसतो ना जनावरं घ्यायला. एका शेतकऱ्याची म्हैस जवळजवळ 2-2 लाखाची म्हैस आहे. त्यामुळं आज 10-11 म्हैशीची जर किंमत काढायला गेलं तर 22-23 लाख रुपये होत्या. एवढी मोठी रक्कम शेतकरी सहन करणार कुठून हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर आहे. वयस्कर शेतकरी बिचारे या ठिकाणी आले. ते एका शेतकऱ्याला तर पायाचं मोठं ऑपरेशन झालंय, चालायला येईना तरी तो आलाय. तो बिचारा म्हणतो की मला फार अडचण होती, मला सावकाराचं कर्ज फेडायचं होतं म्हणून मी 2 म्हशी माझ्या विकलेल्या होत्या. आता व्यापारी म्हणतो इशारत दिली पण गोशाळेत म्हशी गेल्या मी पैसे देऊ कुठून आता तुम्हाला. बरं सदाभाऊ, या सगळ्यामध्ये तुम्हाला धक्काबुक्की झाली, या सगळ्या प्रवृत्तीवरती काय कारवाई व्हावी अशी मागणी तुम्ही कराल? मला वाटतं की हे जर माझ्यासारख्या ठीक आहे मी सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे पण शेतकरी बरोबर आहेत, पोलीस बरोबर आहेत. अशा असताना जर हे गुंड जर पुढे येत असतील हाणामाऱ्या करायला पोलिसांच्या समोर तर यांचं धाडस किती वाढलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीनं हे एक राज्यभर एक हे चाललेलं मोठं मला तर वाटतं की हे गुंडाराज आहे आणि हे अयोग्य आहे. हे शेतकऱ्यांची दूध उत्पादकांची माती उडली आहे अशा सगळ्या पद्धतीनं. सगळीच जनावरं आमची जर अशी चालली फुकट तर शेतकऱ्यानं करावं काय. माझ्या दृष्टीनं शेतकरी महत्वाचा आहे. गावागावातला शेतकरी आम्हाला विचारायला लागलाय की भाऊ आम्ही आता जनावर विकायला कशी घेऊन जाऊ. आम्हाला त्या जनावराचा भाव पडले 1.5 लाखाची गाय 1.5 लाखाची म्हैस आता 50-60 हजारला द्यायला लागते का तर रस्त्याला सगळं पैसा वाटायला लागते. ती भयान परिस्थिती आहे. यावर कुणी बोलायचं नाही का. त्या शेतकऱ्याला एकदा संपवायचं आहे. हे माझ्यासारख्याला उद्गिन्नपणानं मोठा प्रश्न पडलाय तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थात. बरं सदाभाऊ, माझ्यासोबत विलास बडे माझे सहकारी ते तुम्हाला प्रश्न विचारतायत. सदाभाऊ, खरं तर या विरोधी पहिला आवाज या महाराष्ट्रात तुम्ही उचललेला आहे. शेतकऱ्यांच्या बद्दल जी अस्वस्थता आहे शेतकऱ्यांच्या मनातली त्या अस्वस्थतेला तुम्ही तोंड फोडलंय. पण बोलायचं नाही, आमच्या विरोधात कोणीच बोलायचं नाही इतकी हिंमत सत्ताधारी आमदारांना सुद्धा बोलायची हिंमत
कुणी करणार नाही, अशा प्रकारे हे दडपशाहीचं काम सुरू आहे का? नाव गोरक्षणाचं आणि दडपशाही. निश्चितपणानं यात काय लोक वाईट प्रवृत्तीचे यामध्ये घुसलेले आहेत आणि यांना शेतकऱ्याची जनावरं अशा पद्धतीनं कायद्याचा धाक दाखवून त्या जनावरांची परस्पर विल्हेवाट लावायची आहे आणि बिन कष्ट करता यातून पैसे मिळत आहेत. आणि त्यामुळं मी इथं बघितलं आलेली सगळी मुलं ज्या अंगावर धावून येत होती ती सगळी 30च्या आतली आहेत, सगळी तरुण मुलं आहेत. म्हणजे आमचा तरुण निश्चितपणानं एका वेगळ्या दिशेला निघाला का काय, आणि याच्यासाठी या तरुणांचा कोण उपयोग करत आहे का काय राज्यात लुटमार करण्यासाठी? सदाभाऊ, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा म्हणला. सुधीर बहिरवाडे आपल्या सोबत आहेत, गोरक्षक आपल्या सोबत आहेत. सुधीरजी, तुम्ही बघताय सकाळी एक व्हिडिओ आला, ज्या प्रकारची गुंडागर्दी या महाराष्ट्रात सुरू आहे गोरक्षकांच्या नावाखाली. आम्ही म्हणत नाही ते गोरक्षक आहेत का, पण गोरक्षकाचे बुरखे घालून जर कोणी गुंडागर्दी करत असेल, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय. या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे का? हे काय चाललंय महाराष्ट्रात? मुळात तर गोरक्षक गुंड नाही आहेत. दुसरी गोष्ट, सदाभाऊ खोत ना जे गोरक्षकाच्या विरोधात बोललेत की गोरक्षक हप्ता घेतात, खडणी, आणि त्यांनी खोटं नाटं बोलले की मला धमक्या आल्या. त्यांनी एक सांगितलं की कोणाला तर तलवार करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही धमक्या कुठल्या घेऊन बसलाय? ऐका ना, 2 मिनिटं ऐका सर. 2 मिनिटं काय ऐकायचं, तुम्ही सांगा ना. त्याबद्दल बघा, जे हल्ला झालेला असेल, लाईव्ह कार्यक्रमात हल्ला झालेला आहे त्याबद्दल हे चुकीचं आहे. परंतु सदाभाऊ खोतनं सुद्धा व्यवस्थित स्टेटमेंट दिलं पाहिजे होतं. त्यांनी कसायला कधी म्हणले नाहीत का तुम्ही गाय कापू नका म्हणून, हे शब्द कधी आयुष्यात वापरले का? नाही वापरले. पण त्यांनी गोरक्षकावर चढाले, कारण गोरक्षक त्यांनी त्या कसायाकडनं सदाभाऊ खोतनं पैसा काढलेला आहे की हे उभारण्यासाठी, गोरक्षकावर आरोप करण्यासाठी, गोरक्षकाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्याच्या नावाखाली सदाभाऊ खोतनं आंदोलन केलं आणि त्यांनी ते एक केले. आम्ही त्याचा निषेध करतोय. ते राज्यातल्या शेतकऱ्याने घेऊन गेले होते, ज्या शेतकऱ्यांच्या म्हशी जमा केलेल्या होत्या गोशाळेमध्ये, कोर्टाचा आदेश घेऊन गेलेले होते की कोर्टाचा हा आदेश आहे, आमच्या म्हशी आम्हाला परत करा. गोशाळेत आज म्हैस नाहीये, आमच्या म्हशी होत्या तिथल्या, कुठे गेल्या त्या म्हशी? काय काळा बाजार चाललाय या महाराष्ट्रात? त्याबद्दल त्यांनी वरती पोलीस खात्याला कळवलं पाहिजे. त्याबद्दल त्यांनी कुठली गोशाळा त्याबद्दल त्यांनी त्याची पुढे पाठपुरावा केला पाहिजे. त्याबद्दल आम्ही त्यांच्या पाठीशी जाणार नाही आहे. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. परंतु सदाभाऊने व्यवस्थित स्टेटमेंट दिलं पाहिजे. सदाभाऊ कसायचा पैसा घेऊन गोरक्षकावर आरोप कशापायी करणार? गोरक्षकाबद्दल त्यांच्यापाशी काय होतं का? ते पैसा घेताना कुठं सापडलेत का? काय कुठं त्यांच्यापाशी व्हिडिओ होता का? कुठं अकाउंटला पैसे पडलेले का आहेत का? किंवा कुठं काय का? त्यांच्यापाशी कायच नाही आहे. मग त्यांनी एक असं स्टेटमेंट देऊ शकता? मुळात त्यांचं स्टेटमेंट चुकीचं आहे. गोरक्षकाबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. आजही मी काय म्हणतात का विलासरावजी? माझ्या पुतण्यानं 4 दिवसापूर्वी मार खाल्लाय आणि पैसे ऑनलाईन मारले गेले. त्याची कोल्हापूरला गुन्हा दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला जतला एक गुन्हा दाखल झालाय. आता थोड्या वेळापूर्वी मंगळवेढ्याला एक गुन्हा दाखल झालाय. आणि इथं मी जे आलो ते ज्या शेतकऱ्यांनी म्हैशी दिल्या, कोर्टाचा आदेश आहे आम्हाला म्हैशी दाखवा, म्हैशी द्या. एकही म्हैस या ठिकाणी शिल्लक नाही, तिचं पाडसं शिल्लक नाही. ज्या वाहनातून शेतकऱ्यांनी म्हैशी पाठवल्या त्या ड्रायव्हरला जनावरासारखं मारलंय. हो, अजून काय करायला पाहिजे? पण शेतकऱ्यांनी काय करावं? म्हैशी विकायच्या का नाही विकायच्या एकदा सांगा, पाळायच्या का नाही हे एकदा सांगा. आम्ही बंद करून टाकतो. शेतकऱ्यांना सांगतोय धंदा बंद करा रे बाबा ना. आता शेतकऱ्याच्या नावाखाली काय? शेतकऱ्याच्या नावाखाली मला रुपयाची गरज नाही, मला गरज नाही. आम्ही चटणी भाकरी खाऊन गुंडांना पाठीशी घालणार आहात का? गरज नाही कुणाच्या पैसे. नाही, आम्ही अजिबात घालणार नाही. पण सदाभाऊ खोत नाही आमच्या गरज नाही कुणाच्या पैशाची. आम्ही चटणी भाकर खाऊन जगू शकतो, कष्टाचं खाऊन जगू शकतो. अरे माझा शेतकरी महत्वाचा आहे ना. गावागावातला शेतकरी विचारायला तुम्ही विचारा जरा. अरे गोरक्षक नादी लागत नाही काय जाऊन बघा. अहो शेतकऱ्याच्या गोरक्षक नादी लागतो, नादी लागतो नावाखाली. तुम्ही कसायाकडनं पैसा घेऊन आमच्या गोरक्षकाच्या विरोध बोलतात. 2 महिने झालं कोण खरेदीलाच येत नाही आमच्याकडं. कोण येत नाही आता खरेदीला.
तुम्ही गोरक्षकाच्या नावाला खाली कसायाकडनं पैसे घेऊन गोरक्षकाच्या विरोध बोलतात. पहिला तुम्ही सुधरा स्टेटमेंट तुमचं. बरं सुधीरजी मला एक सांगा हा. जो गोरक्षक असतो तो अहिंसावादी असतो, कारण त्याला हिंसा मान्य नाहीये ती कुठल्याही प्रकार. बरोबर, मी चुकीचं बोलतोय का? नाही बरोबर आहे ना, हिंसा मान्य नाही आहे, पण आपण हिंसा सेवेचं काम करणाऱ्या, पवित्र काम करणाऱ्या या लोकांना खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती, त्यांना शासन झालं पाहिजे, त्यांची गुंडागर्दी बंद झाली पाहिजे, याच्याबद्दल तुम्ही बोलणार नाहीत. अखिल भारत सेवा संघ याच्याबद्दल भूमिका नाही घेणार. नाही आम्ही 2 मिनिटं ऐका सर. आम्ही त्या हिंसेचं कधी समर्थन करणार नाही, पहिली मेन गोष्ट. परंतु या जे सतत सदाभाऊ खोतनं जे आमच्या विरोधात बोललेलं आहे त्यामुळे काही जण चिडलेले असतात, काहीची मानसिक स्थिती खराब झालेली असते की बाबा विनाकारण आम्ही रात्रीचा दिवस दिवसाचा रात्र करतो, आमच्या स्वतःचे खिशे पैसे घालून आम्ही गाडी घेऊन तिथं गोरक्षण करतो, आज कितीतरी लाखो गाई वाचवलेले, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला कसायला सोबत घेऊन आंदोलन करता, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. त्याबद्दल मी त्यांनी दिलगिरी जर व्यक्त करत असेल गुंडगिरी करणार का? आहे. सदाभाऊ खोतनं जर दिलगिरी केली पाहिजे की मी हे चुकीचं बोललेलं आहे, मी पाठीमागे येतो स्टेटमेंट. आपण काय चुकीचं बोलले ते तर सांगा ना. आज शेतकऱ्यांना मारहाण केली जाते, गोरक्षकाच्या नावावर पैसा घेतला, चुकीचं बोलले ना. गोसेवेचं काम करणं, पवित्र काम करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्याच्या मागून काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जर याच्यात शिरले असतील तर त्या लोकांना फडासारख्या बाजूला करण्याची जबाबदारी कोणाची आहे? मी 100% सांगतो, हे होत आहे की गोरक्षकाच्या नावाखाली काही गुन्हेगारी लोक ह्याच्यामध्ये शिरलेले आहेत आणि गोरक्षण बदनाम करायचा प्रयत्न करायलेत. गोरक्षाचा आदर करतो. मला गोरक्षाच्या आडुशानं जे गुण प्रवृत्तीचे लोक करत आहेत त्याला मला विरोध आहे. गोरक्षांचा भावना दुखावण्याचा माझा अजिबात प्रयत्न नाही. मी 1000 वेळा दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मी सुद्धा हिंदू मराठा आहे. अरे आपण सगळी मिळून शेतकऱ्याला वाचवूया ही माझी हाक आहे, दुसरं काही नाही. शेतकऱ्याला आपण संरक्षण देऊया, या गुंडागर्दी लोकांच्या पासून सगळे मिळून आपण संरक्षण देऊया. विलासजी मी एक